प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्न टाइम्स. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढ्यात आहे. विधानसभा लोकसभा निवडणुकीला आपण राज्यामध्ये पाहिलं, दोन शिवसेना किंवा दोन राष्ट्रवादीचं कशा पद्धतीने एकमेकांमध्ये वाद झाला. परंतु आता कुठंतरी असं कळतंय, जाणवतंय की दोन शिवसेनेमध्ये सुसंवाद जुळलेला पाहायला मिळतोय. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देवीदास दरेकर असं म्हणाले की जुन्नर, आंबेगाव, खेड या 3 तालुक्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि उद्धव साहेबांची शिवसेना म्हणजे तुतारी, मशाल आणि शिवसेना एकत्र येणार, अशा प्रकारची अभद्र युती कशी होऊ शकते. असं ज्यावेळेस आम्ही देवीदास दरेकर यांना म्हणालो तर ते असं म्हणाले होते का जे बाप आहेत म्हणजे वळसे पाटील इथले प्रमुख आहेत, त्यांच्या हे का लक्षात आलं नाही, त्यांनी आम्हाला का बोलवलं नाही, म्हणजे वळसे पाटलांनी चुचकारावं म्हणून असं त्यांचं स्टेटमेंट होतं का? किंवा जी शिवसेना एकनाथ शिंदेंना दररोज पाण्यामध्ये पाहते, रावसाहेब दररोज वेगवेगळी टीका करतायत आणि मग खालच्या पातळीवर हे सगळे एकत्र येणार, तर जनतेने विश्वास ठेवायचा कसा? म्हणूनच चर्चा तर होणारच. आपल्या सोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेशराव भोर आहेत. एक लढवय्या कार्यकर्ता आहे. सुरुवातीपासून या वाघाने या पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची जोरदारपणे धडक दिलेली आहे, लढत दिलेली आहे. दिलीप वळसे पाटलांचे ते मित्र आहेत, परंतु मैत्री वेगळी. परंतु निवडणूक म्हणली की समोरासमोर लढाई होत असते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आतल्या हाताने वेगळं काय ठरलंय का, आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. भोरसाहेब, जय महाराष्ट्र. साहेब जय महाराष्ट्र. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढ्यात आहेत. चर्चा वेगवेगळी होते, अर्थात ही चर्चा असते. परवा विघ्न टाइमशी बोलताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देवीदास दरेकर असं म्हणाले की धनुष्यबाण, मशाल, तुतारी एकत्र येणार. आता विधानसभेला एकमेकाला पाडा असं म्हणाले, लोकसभेलाही तशीच भूमिका होती आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला ते म्हणतात तुम्ही एकत्र येणार. काय जनतेने काय समजायचं आणि असं काही सेटिंग झालंय का? पहिलं मी क्लिअर करतो, दिलीप वळसे पाटील माझे मित्र नाहीत. व्यक्तिगत मैत्री असतेच ना. महाविकास आघाडीमध्ये 2.5 वर्ष आम्ही एकत्र होतो, त्यावेळी ते आमचे स्नेही होते. तुम्ही त्यांना राजकीय मी म्हणत नाही, व्यक्तिगत संबंध चांगले असतात. आपण कुठेतरी भेटलो का एकमेकाचा फोटो काढतो, हाय हॅलो म्हणतो. ऐका ना, तुम्ही त्यांना विचारा ते माझे मित्र आहेत का. 100% विचारू. त्यांनी संधी दिली तर. वळसे साहेब छोट्या बातमीदारांना कधी मुलाखतीची संधी देत नाही. ते राज्य लेवलचे नेते आहेत. आता दुर्दैवाने ते आता बॅकफुटवर आले, हा भाग वेगळा. आम्ही देखील सर्वसामान्य शिवसैनिक आहोत. तुमचा अभिमान आहे आम्हाला. आणि आपण बघितलं आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळ्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन आम्ही चाललेलो आहे. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदर्श विचारावर शिवसैनिक हा त्यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. आपण गेली अनेक वर्ष बघितलं, आपण उल्लेख देखील केला की चळवळी, आंदोलनं, मोर्चे म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 350 ते 400 आंदोलनं, यशस्वी आंदोलनं आम्ही केले. आणि आता जी परिस्थिती आपण राजकीय मला विचारली आणि तुमच्या चॅनलला मी मुलाखत बघितली, तुमची 58 मिनिटाची देवीदास दरेकर यांची प्रदीर्घ मुलाखत 58 मिनिटं बघितल्यावर मला जरा म्हटलं आता एवढं आपल्याला ऐकायची का, पण मी ती 2 वेळा ऐकली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो चुकलं आमचं, तुमचं काय नाही चुकलं, पण त्यांनी जो उल्लेख केला त्याच्यामध्ये तर मला बऱ्याच त्यांची जी वक्तव्य आहेत असे विरोधाभासाचे वाटले मला. म्हणजे जे स्टेटमेंट असं कॉन्ट्रडिक्टरी आपण स्टेटमेंट म्हणतो त्याप्रमाणे वाटलं. त्यांचं असं म्हणणं होतं, मी मुद्दे देखील त्याच्यामध्ये काढलेले होते की तुमच्याच मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले की आम्ही वळसे पाटलांचं प्रामाणिकपणे काम केलं, अजित पवारांसह एकाही नेत्याने आम्हाला विश्वासात घेतलं नाही. निवडणुकीनंतर, निकालानंतर, निवडणुकीनंतर विकास कामांचे भूमिपूजन करताना आम्हाला सोबत घेतलं नाही. त्यामुळं आम्ही महायुती सोडून महाविकास आघाडीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. का घेतला? ते विचारत नाही म्हणून, विश्वासात घेत नाही म्हणून, किंमत देत नाही म्हणून. एनसीपीच्या नेत्यांशी आम्ही जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु या नेत्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. शिवाय निवडणूक आम्ही स्वतंत्र लढणार असे एकतर्फी जाहीर केले. त्यामुळे आम्हाला दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळं एकटे लढूनही
निवडणुकीत धोका पत्करण्यापेक्षा जुन्या मित्रांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊ, तरच आमचा विजय होईल. ते जे बोलले ते मी तुम्हाला फक्त सांगतो. जुन्नरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, खासदार साहेब आणि आमदार शरददादा सोनवणे यांची चर्चा झाली आहे आणि ते देखील एकत्र लढणार आहेत आणि लढण्याचे ठरले आहे. खेड तालुक्यामध्ये पुढारी न्यूजला तुम्हीच बातमी दिलेली होती आणि तुमच्याही चॅनलमध्ये मी ऐकलं त्यांच्या मुलाखतीमध्ये की खेड तालुक्यात आमदार बाबाजी काळे हे आमच्या सोबत राहून लढण्याचे आमचं ठरलेलं आहे. नवीन जी महाविकास आघाडी जी आघाडी झाली आहे त्या आघाडीला ते साथ देणार आहेत आणि हे त्यांचं वक्तव्य मी तुमच्या चॅनलला बघत असतानाच खाली एक युट्यूबला दुसरी बातमी बघितली भगवानराव पोखरकर यांची. ते देखील शिंदे गटाचे नेते आहेत. त्यांनी सांगितलं खेड तालुक्यामध्ये आम्ही स्वबळावर लढणार आहे. जिल्हा प्रमुखांना माहितच नाही तिकडे काय चाललंय. हा म्हणजे मला म्हणजे आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की मग कदाचित त्यांनी कमी माहितीच्या बालिश बुद्धी काहीतरी बरळले असं. मग नाही असं नाही मी म्हणणार. शिवसैनिक आहात, आम्ही शिवसैनिक कट्टर, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे हे वाक्य आम्ही जाहीर सभांमध्ये बोलणार. ते शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे गटनेते होते सभागृहामध्ये आणि त्यांनी शिवसेनेसाठी त्यावेळी चांगलं काम केलं. पण अलीकडच्या काळामध्ये त्यांची वक्तव्य थोडीशी अशी विरोधाभासाची, थोडीशी हा म्हणजे जवळ साधू शकते नाही साधू शकत जवळ. विषय काय आहे साहेब की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष हा महाविकास आघाडीमध्येच लढणार आहे. म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जो आदेश शिवसैनिकांनी पूर्वी दिलेले आहेत त्यांच्या शिवसैनिकाच्या मनगटामध्ये पोलादी बळ त्यांनी दिलेलं आहे, लक्षात ठेवा. नंतर उद्धव साहेबांचं नेतृत्व कार्यकर्तृत्व आपण बघितलेलं आहे. मुख्यमंत्री असताना साहेबांनी केलेलं काम आणि मुख्यमंत्री असताना त्यांना आपल्याच लोकांनी दिलेला त्रास हे ज्यावेळी आम्ही सगळे बघत होतो ना, म्हणजे जे लोक शिवसेना पक्षामध्ये नाहीत, विशेषतः महिला देखील, आणि ते टीव्हीवर ज्यावेळी त्यांनी वर्षा निवास सोडलं अगदी ढसढस लोक रडत होते. कारण ज्या पद्धतीनं षडयंत्र करून त्यांना घालवलं ती परिस्थिती खूप. तो झाला भूतकाळ. आता वर्तमान काळात काय प्लॅनिंग? नाही, वर्तमान काळातल्या प्लॅनिंगचा विषय आता ह्या ज्या निवडणुका आहेत आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, या निवडणुकामध्ये शिवसेना ही महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढणार आहे. शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि या महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष असं एकत्र मिळून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. भोरसाहेब माफ करा मला, देवीदास दरेकर जे म्हणाले की बाबा आम्ही 2 शिवसेना आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, तुम्ही असं म्हणताय ते एकटे सांगणारे कोण? मग आता तुम्ही एकटे सांगताय की तुमची शिवसेना, काँग्रेस पक्ष, पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही एकत्र लढणार, तुम्ही एकटे सांगणारे कोण? तिघं एकत्र पत्रकार परिषद का घेत नाही? मला एक सांगा, मी असं कधीच म्हटलं नाही ते एकटे सांगणारे कोण. ते असं म्हणाले ना तुम्ही मगाशी एका माध्यमांशी बोलताना, असं म्हणाले. मी कधीच म्हटलं नाही, कधीच अर्थ वेगळा नाही. मी कधीच वादग्रस्त विधान करत नाही, जबाबदारीने बोलतो. मी सांगितलं त्यांनी जे स्टेटमेंट दिले त्यांचं वैयक्तिक स्टेटमेंट आहे, अर्थ तोच आहे. नाही पण तुम्ही काय म्हटले ते सांगणारे कोण? एकटे सांगणारे एकटा. एखादी ज्यावेळेस आघाडी युती होते ना, तर सगळ्यांच्या पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की लोकांमध्ये कॉन्क्रीट मेसेज जातो. एक्झॅक्टली तेच माझं म्हणणं आहे. जर काय समजा चर्चा झाली असते, काय ठरलं असतं, तर तिन्ही जिल्हा प्रमुखांनी एकत्र येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली असते आणि सांगितलं असतं की असं असं ठरलंय. पण असं काही ठरलेलं नाही. त्यांनी जे सांगितलं की तुमच्याच मुलाखतीमध्ये मी ऐकलं की डॉक्टर अमोल कोल्हे, शरददादा सोनवणे एकत्र बसले आणि त्यांचं महाविकास आघाडीमध्ये शिंदे सेना एकत्र येऊन लढण्याचं ठरलेलं आहे. असं माझ्या कानावर आतापर्यंत काही आलेलं नाही. मी जिल्हा प्रमुख आहे पक्षाचा, आपल्याला देखील प्रोटोकॉल माहिती आहे. काही घडताना जिल्हा प्रमुखाशिवाय काही या ठिकाणी निर्णय घेतले जात नाही आणि जिल्हा प्रमुख देखील वरिष्ठांना विचारल्याशिवाय, त्यांच्या आदेशाचं पालन केल्याशिवाय काही इकडे निर्णय घेऊ शकत नाही. आपल्याला देखील माहिती आहे, राजकीय पक्षाचा तो प्रोटोकॉल आहे. आणि आज देखील तुम्ही आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही एकटे सांगणारे कोण की बाबा महाविकास आघाडीमध्ये आम्ही लढणार आहोत. महाविकास आघाडीमध्ये आम्ही लढणार आहोत, पण जे शिवसेना महाविकास आघाडी सोबत आहे, तर इतर घटक पक्षांनी
इतर कोणाशी घरोबा केला तर शिवसेनेची भूमिका काय? उद्या पवार साहेबांची शिंदे साहेबांची जर आघाडी झाली तर उद्धव साहेबांच्या शिवसेनेची भूमिका काय राहील? सोबळाव लढणार. आमचे 15 उमेदवार या मतदारसंघामध्ये रेडी आहेत. या मतदारसंघामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 5, पंचायत समितीचे 10 असे 5 आणि 10 असे 15 उमेदवार तयार आहेत. आणि उमेदवार देखील एवढे सक्षम, उच्च शिक्षित, सुशिक्षित, चांगले चेहरे, समाजाभिमुख चेहरे आणि शिवसेना प्रमुखांनी जो आदर्श समाज व्यवस्थेला दिलेला आहे तो पाळून काम करणारी लोक आमच्याकडे आहेत. पंचायत समितीला देखील अतिशय चांगले उमेदवार आमच्याकडे आहेत. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेला एकदम प्रामाणिकपणे काम केले, आपण देखील जवळून बघितलेलं आहे. विधानसभेला देखील महाविकास आघाडीचा धर्म पाळून अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. लोकसभेला त्यांना झुकतं माफ होतं, विधानसभेला त्यांना झुकतं माफ होतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला या लोकांनी आता झुकतं माप द्यावं अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे, करणार आहोत. आणि तसं वरिष्ठांच्या देखील आम्ही कानावर घातलेलं आहे. आणि अपेक्षित जर आम्हाला पुढून प्रतिसाद मिळाला नाही तर शेवटी आम्हाला पर्याय नाही, शिवसैनिक आहोत. एकटे लढणार का कोणाला डोळा मारणार? डोळा मारायचं काय कारण आहे? राजकारणामध्ये काही अशक्य नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते काँग्रेस बरोबर युती करायची पाळी आली तर मी पक्ष बंद करील. साहेब आपण एकत्र आलात. वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, प्रेम करायचं ना खुलं करा, कोणाला अंधारात डोळा मारू नका. त्याच्यामुळे जर काय ठरलं तर मी तुम्हाला नक्की सांगेल का साहेब आमचं असं ठरलेलं आहे. करू शकता? नाही, आज काय तशी परिस्थिती नाही, लक्षात घ्या. पण आता मी तुम्हाला मगाशी सांगितले, आता सांगतो. समजा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संघटित किंवा बाकी जी ही लोक संस्थानिक आहेत या लोकांच्या विरोधात बऱ्याच ठिकाणी स्थानिक आघाड्या होतात. पण जर अशा आघाड्या झाल्या तर त्यावेळी राजकीय पक्षाचे झेंडे हे बाजूला ठेवले जातात. तशी आमची काही चर्चा नाही. त्यामुळं आजपर्यंत कोणत्याही प्रकारची महाविकास आघाडीमध्ये शिंदे सेना येण्याची चर्चा झालेली नाही, ती माझ्यापर्यंत आलेली नाही. आता यांनी सांगितलं दरेकर साहेबांनी की यांना शरददादा आणि डॉक्टर कोल्हे साहेबांची भेट झाली, आमदार बाबाजी शेठ काळे त्यांची भेट झाली, ते देखील येणार आहे. आणि त्याचवेळी सभापती भगवान पोखरकर यांनी सांगितलं की शिंदे सेना खेडमध्ये सोबळाव लढणार. त्याच्यामुळं कदाचित दरेकर साहेबांना ह्या गोष्टी माहीत नसतील. त्यांचं वक्तव्य हे थोडंसं मग गांभीर्याने घेण्यासारखं नाही असं मला वाटतं. भुरसाहेब, आंबेगाव तालुक्यामध्ये 5 गट जिल्हा परिषदेचे आणि 10 पंचायत समिती आहे. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणाले की विधानसभेला आम्ही त्यांना मदत केली, आता त्यांनी आम्हाला सपोर्ट करायला हवा किंवा जास्त जागा द्यायला हव्या. 5 जागांमध्ये तुमची अपेक्षा किती? कमीत कमी 3 जागा तरी आम्हाला मिळायला हव्यात. 5 जागांमध्ये गणामध्ये कमीत कमी 5 जागा त्यांनी आम्हाला द्याव्यात. याचं कारण तुम्हाला सांगतो. 2002 साली शिवसेनेच्या या आंबेगाव तालुक्यामध्ये 5 पैकी 3 जिल्हा परिषद सदस्य होते. पंचायत समितीला देखील 10 पैकी 4 सदस्य होते. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळी म्हणजे आम्ही महाविकास आघाडीमध्ये त्यांना झुकतं माप दिलं आणि आमची मागणी ही नॅचरली आहे. म्हणजे आम्ही काय त्यांच्यावर फोर्स करतोय किंवा काय नाही, शेवटी शिवसैनिकांची इच्छा आहे, भावना आहे. तुतारी साठी त्यांनी काम केलेलं आहे, पळालेत. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं ना कुठंतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये की बाबा आता देखील मशालीला संधी मिळाली पाहिजे. आणि त्यांच्याही भावना योग्य आहेत ना, संधी त्यांनी दिली पाहिजे. स्थानिक पातळीवर खालच्या कार्यकर्त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावेत असं प्रत्येक पक्षाचे नेते सांगतायत. त्याच्या अनुषंगाने दरेकर जे बोलले ते खरं नाही असं तुम्ही म्हणताय, कारण ते असं खरं असतं तर तुम्ही तिघांनी एकत्र सांगायला पाहिजे होतं. पण दरेकर ठीक आहे, तर त्यांची माहिती काय जी असेल ती असेल. आता तुम्ही मगाशी म्हणाले आम्हाला 3 जिल्हा परिषदेचे गट पाहिजेत. आता 3 जिल्हा परिषद गट दिले तर तिथले 6 पंचायत समितीचे गण होत आहेत. मग ते 3 गटामध्ये पंचायत समितीच्या जागा त्या गटामध्ये तुम्हालाच पाहिजे का क्रॉस चालेल? क्रॉस म्हणजे कशा? म्हणजे समजा तुमचा गट कुठला? आमचा अवसरी बुद्रुक पिंपळगाव. आता अवसरी पिंपळगाव मध्ये जिल्हा परिषद तुम्हाला, खाली पंचायत समितीला दुसऱ्या पक्षाला का ती दोन्ही जागा तुम्हाला? चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही ना. तो आमचा आघाडीमध्ये जो धर्म आहे, ज्या ज्या ठिकाणी जे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा ठिकाणी झुकतं माप मिळेल ना. इथं त्यांचं
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा उमेदवार पंचायत समितीला दिला, काहीच हरकत नाही. काही ठिकाणी जिल्हा परिषदेला ते लढवतील, पंचायत समितीला आमचे उमेदवार लढतील, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. मतं मागताना एक धनुष्यबाणाला द्या, सॉरी एक मशालीला द्या, धनुष्यबाणाला नाही आम्ही सांगणार साहेब. मी माझा शब्द मागे घेतो. येस, एक मत तुम्ही मागणार मशालीला द्या, एक मत मागणार तुम्ही तुतारीला द्या. तुतारीला मतं मागितलीच आहे ना आम्ही, लोकसभेला मागितलं, विधानसभेला मला त्या मागितलं. गटामध्ये 3 उमेदवार असणार आहे. जिल्हा परिषदेला मशालीला मतदान करा, मागणार ना आम्ही, खाली मतं तुम्हाला मागणार, वेगळी मागावं लागणार आहे. मशालीसाठी कन्फ्यूज होणार नाही का? कन्फ्यूज लोक नाही कन्फ्यूज होणार, नाही होणार कन्फ्यूज. 3 मतं द्यायचे. सहकाराच्या निवडणुकीमध्ये 16 मतं, 17 मतं, 15 मतं सक्सेस व्हाल. हा 100% सक्सेस होईल विजयाची खात्री साहेब, 100% विजयाची खात्री आहे. तुम्ही बघितलं आता विधानसभेला 1500 मतावर सीट आलेलं आहे. लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. कामं ज्या पद्धतीने व्हायला पाहिजेत त्या पद्धतीने कामं झाली नाही. लाईटचे प्रश्न आपण बघत आहात. मी परवा सहज माझ्या लाईट बिलचा हिशोब केला, रक्कम भागिले युनिट 34 रुपये युनिट पडले. एवढे वेगळे वेगळे चार्जेस आहेत. त्यामुळं लोक वैतागलेले आहेत. बिबट्यांचा प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीनं म्हणजे इफिशियंट लिडरशिप पाहिजे होती त्या पद्धतीनं या तालुक्याला मिळाली नाही असं माझं मत आहे, खंत आहे. आणि लोकांचा आक्रोश बघता आता तुम्ही बघितलं, मी आता मग अशी पेपर वाचत होतो, वळसे पाटलांनी काय काय कामं केली, MSCBचं कसं केलं, 3 खाते केले. पण 3 खाते केल्यानंतर जे शेतकऱ्यांचं वाटोळं झालं ते आतापर्यंत काही सुधारलेलं नाही. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या विषयावर मी स्पेशल एकदा प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. अनेक तालुक्यातले अनुत्तरित प्रश्न आहेत. सातगाव पठारावरचा प्रश्न आहे साहेब, कलमोडीचं पाणी 25 वर्षापासून 30 वर्षापासून आम्ही बघतोय कलमोडीचं पाणी. सत्तेमध्ये एकत्र पण होता ना? नाही, ते आता 2.5 वर्ष तर आमचे 2.5 वर्षामध्ये का नाही मार्गी लागला? 2.25 वर्षात तर कोरोनाच होता, तुम्ही बघितलं. आणि त्यावेळी देखील आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना तो विषय सांगितलेला होता. ते देखील यांना बोललेले होते. पण त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे नाही पाणी आलं चांगली गोष्ट आहे, त्यांना लक लाभो, चांगली गोष्ट नाही, कारण लोकांचे खूप हाल आहे तुम्हाला सांगतो. पण ज्या कलमोडीसाठी यांनी जमिनी आरक्षित केल्या, जमिनीवर त्यांनी पुनर्वसन टाकलं, एक थेंब सुद्धा पाणी कलमोडीचं सातगाव पठारला मिळालं नाही. परंतु 4 पिढ्या झाल्या साहेब. सोबत का गेले मग? सांगतो ना, लोकांच्या पुनर्वसनाचे शिक्के 4 पिढ्या झाल्यात उठले नाही. लोकांचे खाते फोडवत नाही, लोकांच्या फाळणी भराव होत नाही, लोकांना व्यवहार करता येत नाही. सगळे सातगाव पठारावरच्या लोकांना या निर्णयामुळं वेठीस धरलंय असा माझा आरोप आहे. मग जर हे सगळं खरं आहे तर वळसे पाटलांशी मग जुळून का घेतलं? सत्तेमध्ये मलिदा खायला सगळे एकत्र, टीका मात्र करायची. साहेब मला सांगा, ठीक आहे आता सिंचन घोटाळा आमचा आहे का? मलिदा म्हणजे काय? मलिदा कशाला म्हणायचं? मलिदा म्हणजे सत्तेची खुर्ची, त्या खुर्चीवर साहेब काय त्याचा अर्थ? चला तुमच्या भाषेत सांगा. सत्तेचा मलिदा म्हणजे असं का सत्तेमध्ये जाऊन भ्रष्टाचार करून पैसा कमवणे किंवा सत्तेमध्ये असताना बगल बच्चांना पैसे कमवण्यासाठी साधनं उपलब्ध करून देणे. असं कोण करतं? सांगतो ना तुम्हाला, त्याला म्हणायचं मलिदा गँग. असं कोण करतं? म्हणजे असं काय करतं का कोणी? आता सर तुम्ही राजरोज बघताय, सर्रास बघताय, तुम्ही सिंचन घोटाळा बघितला, आदर्श घोटाळा बघितला, चक्की पिसिंग त्यांना तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्ही त्यांचा मुका घेत होते राव. अजित पवार तुमच्या सोबत होते. हा असंसदीय शब्द आहे साहेब, काही चुकीचं नाही. तुम्ही ऐका, त्यांनी पहाटे जाऊन शपथविधी केला. मला मान्य पण होतं ना आधी एकत्र मान्य. पवार साहेबांनी नंतर हे सगळी जुळणी केली. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने राजकारण केलं हे लोकशाहीच्या विरोधात आहेत, हे घटनेच्या विरोधात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे त्या संविधानाच्या हे विरोधात आहे. आणि अशा प्रकारची लोकशाही नाही ना. मी सांगतो, मी तुम्हाला पुरावे दाखवतो. मी महाविकास आघाडीमध्ये डॉक्टर साहेबांचं काम आम्हीच केलं. मी टीका केली, माझ्या बायकोच्या नावावर ती गृहिणी आहे, इन्कम टॅक्स भरत नाही, काय व्यवसाय नाही, तिच्या नावावर 1,22,00,000 रुपयाचे पेनल्टी आणि फाईनचं इन्कम टॅक्सचं नोटीस आलं. छोट्या छोट्या गोष्टीवर सुद्धा ही लोक इतकं चुकीच्या पद्धतीने राजकारण करतात. मी तुम्हाला अनेक पुरावे दाखवतो. त्यामुळं मलिदा गँग ही त्यांची गँग आहे. उद्धव साहेब ठाकरे एक आदर्श आणि महाराष्ट्राला एक आश्वासक चेहरा होता. आपल्याला माहिती आहे करोनाच्या काळामध्ये प्रत्येक याच्यामध्ये जोपर्यंत साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, पहिल्या 5 मध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही मुख्यमंत्री राहिला नाही.
त्याच्यामध्ये आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे पहिल्या 5 मध्ये होते आणि जागतिक लेवलला WHO त्यांची देखील त्याच्यामध्ये दखल घेऊन धारावीचा जो प्रश्न त्यांनी हाताळला तो जगामध्ये अतिशय म्हणजे नाव घेण्यासारखं आहे. सगळ्यांनी त्याचं साहेबांचं कौतुक केलं. आज मुंबईत तुम्ही बघा, इथं कोणती ग्रामपंचायत असेल, तुम्ही कोणतीही जी स्थानिक स्वराज्य संस्था असेल, सगळ्या कर्जबाजारी आहेत एक्सेप्ट मुंबई महानगरपालिका. 90,000 कोटीच्या ठेवी होत्या साहेब, 90,000 कोटीच्या ठेवी. एकमेव महानगरपालिका जगात म्हणाल तुम्हाला मी सांगतो. आणि त्याच्यामध्ये आता फक्त 40,000 कोटीच्या ठेवी राहिल्या. हे तुम्ही बघताय ना, रोज तुम्ही पेपरला वाचताय. किती संघर्ष करायचा. संजय राऊत साहेब किती बोलणार, बाकीचे लोक किती बोलणार. म्हणजे ज्या पद्धतीनं एखादा माणूस जर माझं ऐकत नाही तर त्याला दमदाटी करायची, दहशत करायची, खोट्यानाट्या केसेस करायच्या आणि अशा माध्यमातून कार्यकर्ते जोडायचे. म्हणजे हे नीतिमत्तेमध्ये हे शोभत नाही. आता तुम्ही सगळ्या गोष्टी बघत आहात की क्रिमिनल लोक ही सगळी सत्तेमध्ये झालेली आहेत आणि जर क्रिमिनल माणूस जर ज्यावेळेस सत्तेवर पदावर येतो तर त्याचं डोकं हे क्रिमिनलच राहतं साहेब. तो काय एखाद्या हरिभक्तपरायण माणसासारखा कधीच वागणार नाही, हे तुम्हाला माहित आहे. भारतीय जनता पक्षावर एवढे वर्ष संसार केला ते तुम्हाला आता वाईट दिसायला लागले. भारतीय जनता पार्टी चांगली होती केव्हा, अटल बिहारी वाजपेयी असताना, लालकृष्ण अडवाणी असताना, मुरली मनोहर जोशी असताना खरंच चांगली होती. आता त्यांची काय अवस्था आहे. गडकरी साहेबांचं वय झालंय का? गडकरी महत्वाच्या मंत्रिपदावर आहेत. गडकरी साहेब महत्वाच्या मंत्रिपदावर आहेत. त्यांचे तुम्ही स्टेटमेंट वाचा ना रोज. परवाच त्यांचं स्टेटमेंट आहे की घर की मुर्गी दाल बराबर. म्हणजे जे आयाराम आहे कार्यकर्त्यांना अलर्ट केलं. नाही, अलर्ट हे पहिल्यापासूनच करत होते. आणि तुम्ही पण बघितलं गडकरी साहेब बोलतात म्हणून त्यांना सगळ्या कोर कमिटीमधून काढून टाकलं. केव्हा तुम्ही जवळून सगळ्या गोष्टी बघत आहात. भाजप आम्हाला मान्य होती कधीची, पूर्वीची, का वंदनीय शिवसेना प्रमुखांनी ज्या विचारानं त्यांच्यावर युती केली होती ती भाजप आम्हाला मान्य होती. ही भाजप व्यापाऱ्यांची भाजप आहे साहेब. सगळे भ्रष्टाचारी लोक ज्यांना तुम्ही जेलमध्ये टाकणार होते, ज्यांना तुम्ही शिक्षा देणार होते, ते आज मंत्रिपदावर आहेत. भोर साहेब, राजकारणामध्ये कधीही कुठलीही गोष्ट अशक्य नाही. भविष्य काळामध्ये जर जुने 2 मित्र एकत्र आले म्हणजे उद्धव साहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष, तर तुम्ही आता केलेल्या वक्तव्याचं काय? आम्हाला आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य राहील. ते जे काम करतात, जे त्यांची दूरदृष्टी आहे, आदित्य साहेबांची पण दूरदृष्टी आहे, तो निर्णय साहेब जे घेतील. पक्षप्रमुख आहे, त्यांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला चांगलं म्हणलंच पाहिजे. परंतु कधी कधी नेत्यांचे काही निर्णय चुकतात असं वाटत नाही का? बाळासाहेब सांगतो ना, बाळासाहेब ठाकरेंना काँग्रेस बरोबर जाणं कधी पसंत नसायचं. त्याच्यानंतर आदरणीय उद्धव साहेब काँग्रेसला बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले. तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या. कोणाच्या होत्या? मूळ विषय बाजूला जातो. कोणाच्या होत्या? काँग्रेस पक्षाच्या होत्या. काँग्रेस पक्षाच्या होत्या तरी त्या महाराष्ट्रातल्या आहेत, मराठी आहेत, म्हणून त्यांना शिवसैनिकच्या खासदारांना साथ देणं, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणं, ऐका ना, त्यांना राष्ट्रपती करण्यासाठी साहेबांनी आदेश दिले. बरोबर. त्यावेळी भाजप चांगली होती ना. भाजपनी ज्या पद्धतीनं आदरणीय पक्षप्रमुखांना त्रास दिला, साहेब किती सहनशील आहेत. त्याच ठिकाणी जर त्यांचे नेते असते तर काय केलं असतं मला सांगा तुम्ही. आणि हा राजकीय त्यांनी जो निर्णय घेतला, साहेब सत्तेमध्ये आले, मुख्यमंत्री झाले, हे परमेश्वराला मान्य होतं. त्यावेळी करोना आला. करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणताही मुख्यमंत्री असता तर मुंबईची अवस्था फार भयानक झाली असते. सुरेश भोर जिल्हा परिषद निवडणूक लढवणार का? सुरेश भोर जिल्हा परिषदेला वयाच्या 30व्या वर्षी सदस्य झाले होते 1992 साली. सुरेश भोरची मिसेस देखील 2002ला सदस्य होते. आता मला असं वाटतं की आपण लढवण्यापेक्षा बाकीच्या कार्यकर्त्यांना आपण संधी द्यावी. आम्ही अंतिम टप्प्यामध्ये निर्णय घेणार आहोत, सर्वे करणार आहोत आणि सर्वेमध्ये जर काय अडचण वाटली तर सुरेश भोर हा लढवय्या शिवसैनिक पहिल्यापासून आहे, आता देखील आहे, गरज वाटली 100% लढणार. दिलीप वळसे पाटील यांचं काम चांगलं असल्यामुळे 30-35 वर्ष ते ह्या तालुक्याचे आमदार राहिले. काही काळ तुम्ही त्यांच्या सोबत होता, ते मंत्री पण होते. एवढा ज्येष्ठ आमदार, त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. एक आंबेगावकर म्हणून काय वाटतं? मला एक सांगा, तुम्ही आता सांगितलं त्यांनी खूप चांगले कामं केली, असं आंबेगावकर जनता म्हणते म्हणून त्यांना निवडून दिलंय एवढे वर्ष. निवडून येणं आणि कामं असणं हा फार म्हणजे विरोधाभास आहे. साहेब मतदान तर काही विकत घेता येत नाही.
लोक एखाद्याला निवडून देतात ना साहेब, त्याचं काम चांगलं आहे असाच अर्थ निघतो, भले त्याची कारणं वेगवेगळी असू. बरं, आंबेगाव तालुक्यामध्ये तुमची अनेक वर्षापासूनची वहिवाट आहे पत्रकार म्हणून, मला जरा 2-4 चांगली कामं सांगा ना तुम्ही. मग लोकांनी निवडून कसं तुम्ही सांगा ना मला, तुम्ही पत्रकार आहे ना, लोकांपेक्षा पत्रकारांची. हो साहेब, भीमाशंकर कारखाना उभा केला, बरं, तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज बरं. आणलं या तालुक्यामध्ये, किमान ही 2 कामं चांगली नाही. सांगतो तुम्हाला, इंजिनिअरिंग कॉलेज आमच्या अवसरीमध्ये आहे, बरोबर. इंजिनिअरिंग कॉलेजची जागा ही, तुम्ही त्यांची वकिली करत नाही. ऐका ना, इंजिनिअरिंग कॉलेजची जागा ही अवसरी खुर्द देवस्थानची जागा आहे. 3,60,00,000 रुपये, 3,06,00,000 रुपये 2013ला मंजूर झालेत, अद्याप त्यांनी पैसे दिले नाहीत. आणि त्याच्यामध्ये देखील पैसे का देत नाहीत सांगतो ना तुम्हाला, त्याच्यामध्ये ज्यावेळी हस्तांतराची प्रक्रिया त्यांनी केलेली आहे ती बेकायदेशीर आहे. आम्ही जाऊन चौकशी केली, सन्माननीय चॅरिटी कमिशनरची परमिशन घेणं आवश्यक होतं, ती त्यांनी त्यावेळी घेतली नाही. आणि आज तागायत जवळपास 3.5 कोटीचे 3,06,00,000 जवळपास 7 कोटी रुपये झाले असते. ते पैसे 1 पैसाही अवसरी देवस्थानला मिळाला नाही. दुसरी गोष्ट, इथं इमारत झाली, बरोबर, पण मला तुम्ही सांगा, अवसरी गावामध्ये इमारत झाल्यानंतर, तालुक्यामध्ये कॉलेज आल्यानंतर, तालुक्यातल्या स्थानिक लोकांना तुम्ही किती कोटा ठेवला सांगा मला तुम्ही. 10% तर कोटा ठेवायला पाहिजे होता स्थानिक. तुम्ही जाब का नाही विचारला? आम्ही विचारतो ना जाब, उत्तर नाही ना देत. तुम्ही भेटले तुम्ही त्यांना? तुम्ही पण जाब विचारा त्यांना. 100% विचारू, मी पण जाऊन आपण समोरासमोर जाऊ. येस, मी पण आपण दोघे एकत्र जाऊ. येस, मी तुमच्या बरोबर येतो. त्यांना जाब, त्यांना मी पत्र दिलंय, देवस्थानचे पैसे तुम्ही तातडीने. काय मेहरबानी करत नाही, आपले आमदार आहेत, तालुक्याचे आमदार आहेत. तालुक्याचे आमदार आहेत ते. मला एक सांगा, त्यांना जाऊन पत्र दिलंय मी, तुम्ही देवस्थान ट्रस्टला ते पैसे त्वरित हस्तांतरित करा. अद्याप त्यांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही. दुसरा विषय राहिला तुमचा साखर कारखान्याचा. आता साखर कारखाना किती, तुम्ही सभासद आहे का? नाही ना, करूनच घेतलं नाही आम्हाला सभासद. कोण होतं चेअरमन तेव्हा? त्यावेळी चेअरमन स्वतः वळसे पाटील, नाही, शिवाजीराव आढळराव दादा होते, माझा आणि स्वर्गीय माजी खासदार किसनराव बानखेले साहेब यांचा. आम्ही 5 वेळा अर्ज केला, 5ही वेळा आमचा अर्ज फेकून दिला. तुमचे मित्र काही काळ चेअरमन होते, त्यांच्या काळात देखील आम्ही अर्ज केले, त्यावेळी देखील आमचं अर्ज नामंजूर करण्यात आला. मित्रांनी पण सहकार्य नाही केलं. सांगतो तुम्हाला, ते माझे नातेवाईक पण आहे, मित्र पण आहे, नातेवाईक पण आहे. त्यांना मी म्हटलं, का तुम्ही असं केलं? म्हटले, साहेबांचा आदेश आहे, विरोधी पक्षाच्या लोकांना सभासदत्व द्यायचं नाही. त्यांनी आता सांगितलं तुमची महाविकास आघाडी झाली? त्याच वेळी सांगितलं. आणि पुढचं म्हटलं, आपण ऊस घातल्यावर तरी आपल्याला कारखाना सदस्य देईल, सभासद करून घेईल. मी कवठ्याला ऊस लावला आमच्या शेतीमध्ये, एकदम नेटाफेमचं ड्रीप, नवीन ड्रीप कर्ज काढून घेतलेलं, ह्या लोकांनी ऊसा सगळं जाळून टाकलं. मी त्यांना, कारखान्याच्या लोकांनी, त्यांच्या टोळ्या होत्या. आणि कारखान्याचा नियम असा आहे की शेतकऱ्यांची लेखी परमिशन असल्याशिवाय तुम्हाला ऊस जाळता येत नाही. मी पोलीस केस केली, कारखान्याला अर्ज दिला. आजपर्यंत 4 वर्षामध्ये सभासद नाही, माझं ड्रीप सगळं जळून गेलं आणि मी ऊस लावायचा बंद करून टाकला. जिल्हा प्रमुखांना पण न्याय मिळत नाही, त्यांच्याकडे न्याय मिळत नाही. साहेब, शिवसेनेची भूमिका असे, जर तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर पुढचं वाक्य मी म्हणायची गरज नाही. ते शासकीय कार्यालयामध्ये ठीक आहे ना, हा कारखाना हे त्यांची खाजगी प्रॉपर्टी, हे तुम्हाला पण माहिती आहे. शासनाची सहकारी साखर कारखाना आहे, ही कोणाचीही जहागिरी नाही, सभासदांच्या मालकीची आहे. संचालक मंडळ फक्त विश्वस्त आहे, बरोबर. आता तुम्ही पहिला जो प्रश्न सांगितला की मागितलं मिळत नाही त्यावेळी काय करावं, मी जिल्हा परिषदेमध्ये सदस्य असताना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या अंगावर मी जीवन साप सोडला होता. आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी माझी पाठ थोपटली होती. 2 भाषणामध्ये सांगितलं होतं जाहीर सभांमध्ये, शिवसैनिक असावा तर सुरेश भोर सारखा असावा. आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे. तर फोटो आहे बघा साहेबांचा. म्हणजे आम्ही किती आक्रमक काम केलं आपल्याला देखील माहिती आहे. किती वेळा आम्ही म्हणजे अधिकारी काम करत नाही, अधिकाऱ्याला कोंडून घेणं. आत्तापर्यंतच्या केलेल्या आंदोलनामध्ये जवळपास 95 ते 97% आम्हाला यश आलेलं आहे. म्हणजे आमचा मूळ जो स्वभाव आहे तो लढवया स्वभाव आहे, त्याच्यामुळे आम्ही घाबरत नाही. आता वळसे पाटलांचा विषय, आम्ही वेळोवेळी त्यांच्या जाहीर टीका पण केलेली आहे. जी गोष्ट आम्हाला आवडत नाही, तुम्ही आज भीमाशंकरला जा, लगबीला जायला जागा नाही, 5-5 लाख लोक येतात, महिला येतात, पावसाचं वातावरण आहे. काय तुम्ही नागरी सुविधा काय दिल्यात मला तुम्ही सांगा. तुम्ही मंत्री आहात. भीमाशंकर कुठल्या तालुक्यामध्ये येतं?
भीमाशंकर मंदिर जरी खेडमध्ये असलं आमदार तुमचेच आहे. ऐका, आता आमदार झाले ना. मला एक त्यांच्याकडनं तर वर्ष झालं ना. 35 वर्ष सत्तेत आहे, 30 वर्ष करून का नाही घेतलं काम? दिलेत ना, अर्ज दाखवतो ना तुम्हाला. 1 मिनिट, आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो. आदिवासी भागामध्ये कातकरी वस्ती आहे बोरगरला. ती कातकरी वस्तीचं 25 वर्ष झालं त्या वस्तीची नोंदच नव्हती. जागा पुनर्वसनामध्ये गेली आंबेगावची, आणि आंबेगाव पुनर्वसनाच्या उरलेल्या जागेमध्ये त्या कातकरी वस्तीचं तिथं वास्तव्य केलं. काही घरं आहेत, 25-30 घरं आहेत. त्यांना रेशन कार्ड मिळत नव्हतं, त्यांना आधार कार्ड मिळत नव्हतं, त्यांना कोणत्याही शासकीय सुविधा मिळत नव्हत्या. किसान सभा, आमचे मित्र माजी नायब तहसीलदार विजय केंगले साहेब, आम्ही एकत्र बसलो. मी स्वतः मंत्रालयामध्ये गेलो. मंत्रालयामध्ये जाऊन आम्ही आंदोलनं केली. जिल्हा परिषदेच्या पुढे आम्ही आंदोलनं केली. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आम्ही जाऊन त्या झेडपीच्या पुढे बसलो. त्यांनी शेवटी वळसे पाटलांना फोन केला. म्हटले, साहेब, मला खूप वाईट वाटतं की तुमच्यासारख्या अभ्यासू लोकप्रतिनिधीच्या तालुक्यामध्ये जर अशी अवस्था असेल तर मी काय बोलू म्हणे या गोष्टीवर. मग त्यांनी घाईघाई त्यावेळी तो GR काढला आणि त्यांना आता बोरगर ग्रामपंचायतमध्ये त्यांना जागा दिलेली आहे. हिरड्याचा प्रश्न होता. 15 कोटी 30 लाख रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना शिवनेरीवर त्यांनी जाहीर केले. पैसेच मिळत नव्हते. मी तुम्हाला सगळे, माझ्याकडे एव्हिडन्स, सगळे पुरावे आहेत, एव्हिडन्स सगळे आहेत. आम्ही स्वतः गेलो. अनिल पाटील साहेब त्यावेळी पुनर्वसन मंत्री होते. आमचे लोणीचे कैलास गायकवाड साहेब, त्यांचे PS. आम्ही विजय केंगले साहेब, मी नरहरी झिरवळ साहेबांना भेटलो. साहेब उपाध्यक्ष होते विधानसभेचे. म्हटलं, साहेब, अशी अशी परिस्थिती आहे, आदिवासींचा अतिशय संवेदनशील विषय आहे, आपल्याला कोणत्या परिस्थितीत काम झालं पाहिजे. आम्ही पुनर्वसन मंत्र्याकडे गेलो. तिथं बसून आम्ही तो विषय मार्गी लावला. साखरमाची म्हणून औप्याजवळ एक वाडी आहे, पुनर्वसनच नाही. ती लोक राहायला रायगडमध्ये आहेत आणि ठाण्यामध्ये, आणि वस्ती त्यांची आंबेगाव तालुक्यामध्ये. गेली माळींची घटना झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांचं तिकडे पुनर्वसन केलं. अद्यापपर्यंत त्यांना घरं नाही. तो देखील विषय आम्ही घेतला. विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादास दानवे साहेब होते. दानवे साहेबांनी ठाणे कलेक्टर, पुणे कलेक्टर फोन करून तो विषय आता मार्गस्थ होईल. आंबेगाव तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये तुम्ही जर कधी गेलात तर हा विकास हा शाश्वत विकास नाही. तुम्हाला सांगतो, मी मागे सांगितलं की तुमची आंबेगावची जनता वळसे साहेबांना निवडून कशी देते? जरा संशोधनाचा विषय सर, तुम्ही पण थोडंसं देशामध्ये बघा. कारण काय तुमच्या नजरेत काय येतं? नाही, आता आले ना 1500वर. आता जर ते पिपाणी नसती मध्ये ट्रम्पेट, तर आता जवळपास कार्यक्रम झालाच होता साहेब. हे देवदत्त निकम यांचं कौशल्य. कसलं कौशल्य? त्यांना 1500 आणण्याचं? नाही, निकम यांचं कौशल्य नाही, हा जनमताचा रेट आहे साहेब. म्हणजे स्वर्गीय माझे खासदार किसनराव बानखेले साहेब यांच्या बरोबर आम्ही राहिलेलो आहे. त्यांच्या निवडणुका आम्ही जवळून बघितलेल्या आहे. म्हणजे या निवडणुकीमध्ये जो स्पार्क होता देवदत्त निकमचा, त्यावेळी आम्हाला किसनराव बानखेल्यांच्या निवडणुका आठवल्या. पहिली लोकसभा आम्हाला आठवली. म्हणजे धनिकाविरुद्ध सर्वसामान्य माणूस, म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं हे जे आहे तर हे सर्वसामान्य जनतेच्या रेटेमुळे सगळ्या या गोष्टी झाल्या. हे वैयक्तिक कोण्याही एका नेत्याचं किंवा कोणाही एका व्यक्तीचं यश नाही. देवदत्त निकम एक लढवय्या नेता आहे. वळसे पाटलांच्या पठडीत तयार झाले, नंतर त्यांची फाटाफूट झाली, हा भाग वेगळा. अनेक वेळेला तुमच्या तालुक्यामध्ये भीमाशंकर कारखान्याच्या विषयासंदर्भामध्ये पत्रकार परिषदा होतात. त्या पत्रकार परिषदेमध्ये देवदत्त निकम एकटेच मुद्दे मांडतात. तुमची महाविकास आघाडी, तुम्हाला ते सोबत घेताना दिसत नाही. तुम्हाला त्यातलं काही कळत नाही का ते सोबत घेत नाही? आम्हाला खूप कळतं. आता मी स्वतः ILS कॉलेजला शिकलोय. नाही, त्या विषयातलं सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळं कायदे वगैरे सगळे, आता मी तुम्हाला फक्त तो विषय सांगतो. पण एक सांगतो, मी जिल्हा परिषदेला सदस्य असताना एक नियम असा होता की पदवीधर पशुवैद्यकीयाने बिगर पदवीधर पशुवैद्यकीयाने पदवीधर पशुवैद्यकीच्या मार्गदर्शन देखरेखीखाली काम करावं. इंडियन व्हेटरनरी ऍक्ट 1984 क्लॉज 30B तो असं सांगत होता. लसीकरण, खच्चीकरण व जखमावरील उपचार हे पदवीधर पशुवैद्यकीच्या देखरेख व मार्गदर्शनाखालीच बिगर पदवीधर पशुवैद्यकीयाने करावे. म्हणजे LSS आणि BVSC म्हणजे डिग्री होल्डर आणि LSS म्हणजे डिप्लोमा होल्डर. मग त्यावेळी आम्ही सर्वे केला. आंबेगाव तालुक्यामध्ये फक्त 3च दवाखान्यांमध्ये BVSC डॉक्टर होते. मग मी त्यांना प्रश्न केला की समजा जर एखादी औप्याला गाय आजारी पडली, तिथं LSS आहे, मग त्यांनी घोडेगावला यायचं का डॉक्टरला न्यायला? चल बाबा, तिच्या जखमा उपचार करायचा आहे. मग त्यावेळी
पुणे जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात पहिला ठराव सुरेश भोरने मंजूर केला. हा कायदा चुकीचा आहे, याच्यामध्ये सुधारणा करावी. आणि पुणे जिल्हा परिषदेने ठराव केल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषदेने ठराव केला. हे यश आमचा अभ्यास आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, जिल्हा परिषद म्हणजे काय, महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम आम्ही वाचून काढले. सगळे अधिकारी धाऱ्यावर धरलेत. किती अधिकाऱ्यांना सस्पेंड केले माझ्याकडे पुरावे सगळे. 1990 सालापासूनच्या माझ्याकडे सगळ्या बातम्या अजून जागेवर आहेत. मी आपल्याला दाखवतो एकदा. आदिवासी भागामध्ये सर्पदंशावरून लोक मरतात म्हणून सर्पदंशावर लस मिळत नाही. मग अशा वेळी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून मी अंगावर जीवन साप सोडला होता की साप चावल्यावर काय होतं हे डॉक्टरांना कळावं. माझ्यावर केसेस झाल्या, नाही घाबरलो मी. निकाल लागला? हो, निकाल लागला. निर्दोष. मला जज साहेबांनी विचारलं, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना म्हटले पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणि जीव मारण्याची धमकी शस्त्र दाखवून. मग आता सरकारी कामात अडथळा म्हटलं, त्यांनी विचारलं सुरेश बोर कोण आहेत, म्हणले जिल्हा परिषद सदस्य आहेत, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीवर आहे. मग जिल्ह्यामध्ये जर एखादा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला त्यांनी कोणाला विचारायचं, म्हटले मलाच विचारायचं. मग 353 कशी काय दाखल केली, पोलिसांना विचारलं, ते लोकप्रतिनिधी आहेत. त्याच्यानंतर वेपन दाखवून, शस्त्र दाखवून जीव मारण्याची धमकी दिली. मग म्हणे साप का वेपन होत नाही, शस्त्र होत नाही. तरी पोलिसांना न्यायाधीशांनी विचारलं साप जप्त केला का. न्यायाधीशांना पोलिसांनी सांगितलं साप जप्त केला नाही. दुसऱ्या दिवशी नव भारत टाइम्सला मोठी बातमी, माझ्याकडे आत्ता पण आहे, तुम्हाला दाखवेल मी, साप जप्त नाही किया, आरोपी निर्दोष छोटा. असे आक्रमक आम्ही आंदोलन केलेले आहेत. आणि कारखान्याच्या बाबतीमध्ये आता आम्ही सदस्य नाही, सभासद नाही, त्यामुळं कदाचित निकम साहेब आम्हाला बोलवत नसेल. कारखान्याबाबत त्यांचा अभ्यास मोठा आहे. ते कारखान्याचे काय नक्की टोमना नाही, खरंच मोठं आहे. चेअरमन होते ते, आता एखाद्या संस्थेचे चेअरमन राहिलेले आहेत, त्यांना त्याच्यातले सगळे बारकाई माहिती असतात. त्याच्यामुळे त्यांना असं गरज वाटत नसेल. पण ज्यावेळी गरज वाटणार, ज्यावेळी त्यांच्यावर संकट येणार, शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणार. बोरसाहेब, तुम्ही अतिशय चतुर आहात, बोलायला हुशार आहात, शब्दचा खेळ अतिशय प्रॉपर करत असता. मगाशी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की सरकारमधले तुमचे जुने सहकारी, आंबेगाव तालुक्याचे अनेक वर्ष आमदार राहिलेले दिलीप वळसे पाटील या सरकारमध्ये मंत्री झाले नाही, काय त्याचा खेद वाटतो? खेद वाटायचं काय, मंत्री असताना बघा तुम्हाला सांगतो, त्यांनी सुरुवातीला ऊर्जा खात्यावर ते होते. ऊर्जा खातं असताना त्यावेळी ते निवडणुकीला उभे राहिले आणि सांगितले, एक 7/12चा फ्लेक्सवर मोठा फोटो टाकला लाईट बिलचा आणि त्याच्यावर अशी लाल फुल्ली मारली का इथून पुढे शेतकऱ्यांना लाईट बिल भरायचं नाही. पूर्वी हॉस्पॉवरवर लाईट बिल असायचं, म्हणजे 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी. आता हॉस्पॉवरवर केलं. ठीक आहे, आता या मध्ये जरा थोडंसं ह्याला होतं आपलं अतिवृष्टी किंवा या बाकीच्या याच्यामध्ये महामारीच्या काळामध्ये लाईट बिल शेतकऱ्यांची वसूल नाही केली. पण जर तुम्ही लाईट बिल बघितली तर वर्षाचं लाईट बिल EMI नाही लागलं. नंतर तुम्ही 3 खाते केले, एक येतो लाईट जोडून जातो, दुसरा येतो रिडिंग घेऊन जातो, तिसरा येतो वसुली करायला, पैसे देणार ते लाईट कट करणार. तुम्ही इतकी याच्यामध्ये महाघोटाळा आहे, तुम्ही सांगतो मी, दाखवतो तुम्हाला लाईट बिल. आपल्याला घराचं लाईट बिल किती युनिट दर आहे, मॅक्झिमम पार सगळ्यात वापरलं तर 16 रुपये 42 पैसे. मी आता रक्कम कॅल्क्युलेट केली, त्याच्यामध्ये एकूण रक्कम भागिले युनिट 34 रुपये युनिट पडते साहेब. मला सांगा, शेतकऱ्यांना अंधारट, आता हे नवीन मीटर आलेत, तुम्ही बघा, ते म्हणे रिडिंगच येत नाही. मी गावात जातो ना, अवसरी गावात बघतो ना, इतकी वाईट अवस्था आहे. अधिकारी सुद्धा हातबल आहेत, म्हणे फ्लॅश नाही मारला का मीटर चालत नाही. आता समजा एखादा माणूस जर कामानिमित्त नोकरीला जात आहे आणि नोकरीला गेल्यानंतर ते म्हणे घरात जर लाईट असेल तरच तो मीटर चालतो. नोकरीला गेल्यानंतर हे येतात मीटर बंद आहे, मीटर फॉल्टी. मीटर फॉल्टी दाखवल्यावर तुमचे लाईट बिल एवढी येतात साहेब. इलेक्ट्रिकच्या मुद्द्यावर तुम्ही स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार आहात. 100% माझा मुद्दा असा आहे, सांगतो तुम्हाला, माझं म्हणणं काय आहे का, त्यांना जी खातं मिळाली होती ना ती सक्षमपणे त्यांनी सांभाळायला हवी होती असं माझं मत होतं. त्यांना नंतर फायनान्स खातं मिळालं. फायनान्स खातं मिळाल्यानंतर मला सांगा, महाराष्ट्राची तिजोरी त्यांच्या हातामध्ये होती. कलमुळीचं काम झालं नाही, माळसाकांची योजना झाली नाही, आदिवासी भागामध्ये ज्या नळ योजना व्हायला पाहिजे होत्या त्या काळामध्ये झालं नाही. फायनान्स मिनिस्टर असताना ही जी महत्वाची कामं यांच्याकडून व्हायला पाहिजे ती झाली नाही. तुम्ही मुख्यमंत्री असताना ते ज्या खात्याचे मंत्री होते ते प्रश्न मार्गी का नाही लावून घेतले? अहो, 2.25 वर्ष ते करोनात गेले ना, तेच तुम्हाला सांगतोय मी. म्हणजे तेव्हा वळसे पाटलांचं काम चांगलं होतं? आम्ही कधी म्हणलं काम चांगलं होतं? मुख्यमंत्री कोरोनाच्या काळामध्ये झाकून गेले. त्यांनी एकच चांगलं काम केलं
आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवताना सभापतीचं काम त्यांनी चांगलं केलं. पण या 35 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही आमची भाषणं ऐका. मी मागं देखील सांगितलं का वळसे पाटलांचा विकास आभासी, क्रिप्टोकरन्सी कशी आहे, आभासी विकास आहे. लय केलं, एवढे कोटी आणले, तेवढे कोटी आणले, पण फार कमी बोलतात. विकास झाला पण तो दिसत नाही डोळ्याला, अशी त्यांची गंमत आहे. म्हणजे पण त्यांना कमी बोलतात. मितभाषी नेता आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. किमान वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणार ना, प्रश्नच नाही. 100% काय शुभेच्छा द्याल त्यांना? मी शुभेच्छा देणार की आता सगळ्यांचं चांगलं कल्याण करा, लोकांना त्रास देऊ नका. विरोधकांना ज्या पद्धतीने आतापर्यंत त्रास दिलाय त्यांना जरा सुखाने शांततेने जगू द्या. लोकांची गोरगरिबांची कामं करा, हे त्यांना मी प्रामाणिकपणे शुभेच्छा देणार. शाल जोडीतूनच शाल जोडी कसली वस्तुस्थिती. वाढदिवसाला आपण शुभेच्छा सरळ स्वच्छ देत असतो ना. शुभेच्छा स्वच्छ आहेत, पण तुम्ही म्हणले शुभेच्छा देताना तुम्ही त्यांना काय सांगणार? मागणी करा. 100% दिल्या, पण काय शुभेच्छा दिल्या? त्यांना शुभेच्छा दिल्या, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. पण हे करत असताना मी ज्या आत्ता गोष्टी सांगितल्या प्रामाणिकपणे, अहो लोकांना खूप त्रास होतो साहेब. तुम्हाला सांगतो, मी दाखवतो किती खोटे नाटक केसेस झाल्यात. छोट्या छोट्या गोष्टीवर वळसे पाटील लक्ष घालतात. चुकीच्या माहितीच्या अधिकारी लोकांची कामं अडवतात. अधिकाऱ्यांना सांगून, पोलीस प्रशासनाला सांगून चुकीचे जबाब लिहून घेतात, खोटे नाटक गुन्हे दाखल करतात. मी तुम्हाला अशी जंत्री सांगाल सगळे लक्षात घ्या. 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही होतो ना एकत्र, काही विषय नाही. पण हे परत तुम्हाला सांगतो का 2.25 वर्षाचा काळ हा करोनामध्ये गेला आणि सगळा निधी हा करोनाकडे गेल्यामुळं आम्ही उद्धव साहेबांना सांगून देखील टेक्निकल अडचण आल्यामुळे हे कामं होऊ शकली नाही. त्यामुळं आम्ही पूर्वीपासून वळसे पाटलांचे विरोधक होतो, आत्ता आहे आणि भविष्यात जर उद्धव साहेबांना माहिती आघाडी झाली, ओके, नाही झाले तर आम्ही पहिल्यापासून प्रामाणिकपणे विरोधी पक्षाची भूमिका आम्ही पार पाडलेली आहे. लोकांची कामं आम्ही केलेली आहे. तुम्हाला सांगतो, तहसीलदारांकडे सारखं जावं लागतंय. सगळ्या प्रशासनामध्ये आता तहसीलदार साहेब चांगले आहेत, पण फोन केला तरी बिचारे उचलतात, काम करतात. पण बाकीच्या अधिकाऱ्यांच्या बद्दल न बोललेलं चांगलं. मी एक आता विषय पट्ट्यात घेणार आहे. खूप लोकांच्या अडचणीत, खूप म्हणजे खूप. तुम्ही लोकांचे जर चेहरे पाहिले ना, म्हणजे लोकांना असं वाटतंय का सध्या मंत्रीपद नाही ते बरं आहे, नाही तर अजून आम्हाला त्रास झाला असता. विरोधकांना मंत्रिपदाचा फायदा हा त्यांच्या लोकांना झालाय, खरं सांगतो तुम्हाला. त्याच्या जवळचे कार्यकर्ते. अनेक वेळा चर्चा अशी होती की सुरेश भोर आणि या सत्ताधारी मंडळींचे संबंध आतून चांगले असतात. टीका खरी खोटी माहित नाही, पण दबके आहोत आणि चर्चा तर होते. आता हे बघा, गोबिल्स नीती असते. एखादा माणूस पैशाने ऐकत नाही, एखादा माणूस बाईच्या नादी लागत नाही, एखादा बाटलीच्या नादी लागत नाही, मग त्याला बदनाम कसं करायचं? मग त्याला ही गोबिल्स नीती, षडयंत्र मानतात. मग अशा पद्धतीनं चुकीची चर्चा करायची. मॅनेज झाला, यांच्या आतून संबंध आहे, तिकडे गाठीभेटी झाल्या होत्या. तुम्ही दाखवा ना एखादी गोष्ट आम्हाला. मी तुम्हाला पुरावा द्या. पुरावा द्या. 1990 सालापासूनच्या आतापर्यंतच्या बातम्या दाखवतो. जे एक्सेप्ट हा मधला 2.5 वर्षाचा कालावधी, जे वळसे पाटलांच्या विरोधामध्ये चांगल्यासाठी, समाजाच्या हितासाठी, लोकांची कामं होण्यासाठी आम्ही संघर्ष केला, संघर्ष करत राहू. आपल्या सोबत होते शिवसेनेचे, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेशराव भोर. एक लढवय्या कार्यकर्ता आहे, रोखठोक बोलणार आहे. शेवटी टीका टिप्पणी होत असते. त्यांनी मगाशी अतिशय चांगलं वाक्य वापरलं की एखादा कार्यकर्ता मॅनेज झाला नाही किंवा सोयीस्कर बोलला नाही तर त्याच्याबद्दल वेगवेगळ्या आयडिया वापरल्या जातात. तसं कदाचित यांच्याबद्दलही असेल की बाबा सुरेश भोर मॅनेज झाले, राजकीय लोकांशी जुळवून घेतात. टीका टिप्पणी खरी खोटी त्यांना माहिती. परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 2 शिवसेना आणि तुतारी एकत्र येणार नाही असं ठरलेलं नाही. देवीदास दरेकर चुकीचं सांगतायत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. मी यापूर्वी जिल्हा परिषद निवडणूक लढलोय, माझी पत्नी पण लढलेली आहे, सर्वे चालू आहे. जर तसा प्रसंग आला तर हातचा राखून ठेवलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना जे आपले देवदत्त निकम आहेत, स्वतंत्र पत्रकार परिषद घेत असतात, कारखान्यावरचा त्यांचा अभ्यास आहे, ते करतायत. त्यांना शुभेच्छा आहे. भविष्य काळामध्ये आम्ही एकत्र दिसू असंही ते म्हणाले. आज दिलीपराव वळसे पाटील, म्हणजे आंबेगावचे आमदार आहेत दिलीपराव वळसे पाटील, यांना वाढदिवसाच्या प्रथमतः विघ्नर टाइमच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. साहेब आप जीव हजारो साल के दिन हो 50,000. पण यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत हे मुद्दे गंभीर असतील तर आता तरी
त्याच्यामध्ये बदल करा. या वाढत्या वयामध्ये एकमेकाची खुन्नस काढू नका. आपण दिसता तसेच वागत राहता, वागायला हवं. भविष्य काळामध्ये ह्या जनतेला न्याय मिळेल अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे. कदाचित तो मिळत पण आला असेल. आता हे राजकीय विरोधक आहे, यांना तुमच्यावर टीका केलीच पाहिजे. काही वर्ष तुम्ही एकत्र पण नांदलेला आहात, असो, चर्चा तर होणारच. सुरेश भोर रोखोक बोललेत, जे आहे ते तुमच्या समोर अनकट मांडण्याचा आपला प्रयत्न आहे. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विंगर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.